आता मी बांगलादेश बॉर्डरवरती जाणार आहे. 19 तारखेला मला आसामला पोस्टिंग मिळाले. नमस्कार, मी ऋतुजा सनगरे. आज आजपर्यंतचा प्रवास आहे तो खूप खडतर होता. मला वाटलं नव्हतं मी इथपर्यंत पोहोचू शकले. पण मी या दोघांमुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. मॅडमने सांगितल्याप्रमाणे मला लेखीमध्ये जास्त काही येत नव्हतं. इथे आल्याच्या नंतर मी सगळे शिकले. ग्राउंडमध्ये पण मला एवढं काही माहित नव्हतं, पण इथे आल्याच्या नंतर जी प्रॅक्टिस करून घेतली सरांनी, तिथे जाऊन मला कळलं की मी किती धावू शकते, मी किती मुलींच्या पुढे येऊ शकते. तिथे इतक्या मुली होत्या, पूर्ण भारताच्या मुली होत्या. त्यात पण मी एक्सलंट यायची, ते फक्त सरांमुळे. कारण की त्यांनी माझ्याकडून एवढी प्रॅक्टिस करून घेतली, एवढी मेहनत करून घेतली, त्यामुळे मी तिथे एक्सलंट यायची. आणि अभ्यासामध्ये मी थोडं कमी होते, पण मॅडमनी लेक्चर करून करून नंतर माझा सराव घेऊन घेऊन मी एक्झाम वगैरे क्लिअर केल्या. म्हणजे भरत्या खूप दिल्या होत्या, पण मला यश मिळत नव्हतं. त्यानंतर SSC GD दिली, त्यामध्ये यश मिळालं. आता मी बांगलादेश बॉर्डरवरती जाणार आहे. 19 तारखेला मला आसामला पोस्टिंग मिळाले. आणि आजपर्यंत जे मी इथपर्यंत मला पोहोचवलंय, ज्यांचा हातभार आहे त्यांना मी, माझे सर, माझे घरचे, माझे काका, त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. कोणाचे काका करणार नाहीत इतका सपोर्ट त्यांनी मला केलाय. ते माझ्या म्हणजे बापापेक्षा पण जास्त आहेत ते मला. आणि माझे फ्रेंड्स तर खूपच सपोर्ट करतात. तिकडे होते तरी मला फोन करून ते मला सांगायचे, ऋतुजा असं आहे तसं आहे, काही होत नाही. खूप त्रास व्हायचा, पण ह्यांच्या सपोर्टमुळे मी एवढं ट्रेनिंग पूर्ण करू शकले. ऋतुजा जेव्हा सुरुवातीला आली आपल्या अकॅडमीमध्ये, त्यावेळेला तिचं म्हणजे रिटर्नचा सिलेबस काहीच नव्हता तिचा पूर्ण झालेला. त्यानंतर तिने वन टाइम सिलेबस कव्हर करून घेतला, पण प्रत्येकाच्या तुलनेत विचार केला तर प्रत्येकाचा IQ हा वेगवेगळा असतो. तसं तिला समजायला थोडासा उशीर लागला. 2 लेक्चर 3 लेक्चर अशा पद्धतीने ती लेक्चर अटेंड केलं, सातत्य ठेवलं. जशा पद्धतीने एखाद्या म्हणजे दगड सुद्धा थेंब थेंब कंटिन्युअसली पाणी जर पडत राहिलं तरी तो म्हणजे विभागतो, त्या पद्धतीने तिचं होतं. सातत्य तिला तिच्या म्हणजे यशापर्यंत पोहोचवलं ना, त्यामुळं तिचं कौतुक करण्यासारखं आहे. असं इतर मुलांसाठी जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाने जिद्द असेल किंवा सातत्य असेल हे ठेवा, त्यानंतर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. ऋतुजाचा प्रवास जर सांगायचं झालं तर ऋतुजा आपल्या इथे ज्या वेळेस आली होती त्यावेळेस ऋतुजाला या क्षेत्राबद्दल काहीच माहिती नव्हती. अगदी शून्य होती या क्षेत्राच्या माहिती संदर्भात ती. परंतु ज्यावेळेस तिला माहिती मिळायला लागली त्यावेळेस ती सातत्य आणि अगदी मेहनत तिची अशा पद्धतीने होती, प्रामाणिक होती की तिने कधीच आपला स्वतःचा वेळ जो होता तो वाया घालवलेला नाहीये. प्रामाणिकपणे ती जिद्दीच्या जोरावरती मेहनत घेत राहिली आणि आज त्या मेहनतीचं फळ आपल्याला आपल्या सर्वांसमोर दिसत आहे.